मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला चटण्याचे प्रकार दाखवणार आहे। आज मी तुम्हाला लाल मिरच्याची चटणी दाखवणार आहे। इथे मी चपाटा मिरची घेतली, गावरान मिरची घेतली, 2 पट चपाटा मिरची, 1 पट गावरान मिरची। फिक्की मिरची याच्याऐवजी तुम्हाला जी वाटेल ती घेऊ शकता। तीळ घेतले छोट्या वाटीभर, जिरे घेतले छोट्या वाटीभर आणि ओल्या लसणाची पात, ओला लसण। आता आपण हे मिक्सरमध्ये आधी मिरची काढून घेऊया। हे बघा आपण मिक्सरमध्ये काढून घेतलंय। आता याच्यामध्ये जिरे घालायचे, ओला लसण घालायचा, ते पण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। बारीक वाटलं, खूप छान सुगंध येतोय ओल्या लसणाचा। आणि याच्यामध्ये हे टाकून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवायचं छान। याच्यामध्ये आता मीठ घालायचं चवीनुसार आपल्या। हे बघा आपली मस्त चटणी सुकलेली आहे। आता गॅसवर कढईमध्ये आपण परतून घेऊ, तेल टाकून छान। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण ही चटणी टाकून देऊ, मंद आचेवर छान परतायची तिला। तीळ टाकून घेऊ थोडे। आता छान खमंग परतायची तिला। हे बघा आपली खमंग चटणी तयार, परतून झालेली आहे। असा खमंग सुगंध सुटला आहे त्याचा, खूप छान मस्त। आपली चटणी तयार अशी मस्त खमंग। तुम्ही गरम चपाती बरोबर खाऊ शकता, गरम गरम पराठ्या बरोबर खाऊ शकता। कोथिंबीर घेऊन तेल घेऊन मस्त एकदम छान लागते। काही तिखट झालेली नसते, ती फिक्क्या मिरच्या आहे ना म्हणून खूप छान लागते। साध्या खिचडी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही। तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा। हे बघा मी तुम्हाला नवीन रेसिपी चटणीची दाखवणार आहे। चटणी पूड, त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी खोबरं। या वाटीने मी सगळं घेतलेलं आहे मोजून। हरभऱ्याची डाळ 1 वाटी, उडदाची डाळ 1 वाटी, तीळ 1 वाटी, धने 1 वाटी, शेंगदाणे 1 वाटी, कढीपत्ता आवडला तर टाका, नाही टाकला तरी चालेल। 1 टेबलस्पून मीठ चवीनुसार, अर्धा टेबलस्पून हिंग, 25 ग्रॅम चिंच, 1 वाटी जिरे, 1 वाटी मिरची। ते या वाटीने सगळं मोजून घ्यायचं। आता आपण थोडं तेल त्याला सगळं भाजून घेऊ आपण आता वेगळं वेगळं। हे बघा आता मी भाजून घेते सगळं, थोडं वेगळं वेगळं भाजून घ्यायचं आहे सगळं छानपैकी। याला तेल नाही घालायचं, तिळाला, शेंगदाण्याला, धन्याला याला तेल नाही घालायचं, तसंच भाजायचे कोरडे। डाळीला तेल घालायचं, मिरचीला थोडं तेल घालायचं आणि भाजायचे। खोबरं पण तसंच भाजायचं, तेल नाही घालायचं त्याला। हे बघा आता कढीपत्ता भाजत आहे छान मस्त खमंग भाजायचा, तो कोरडा होईपर्यंत भाजायचा। हे बघा चिंच पण भाजत आहे मी, तिला ओलसरपणा असल्यामुळे ती कोरडी करून घ्यायची, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होती ती चिंच। हे बघा मिरची भाजत आहे मी, अगदी 1 थेंब तेल टाकलं, जास्त नाही घालायचं। सगळं भाजून झालेलं आहे तयार।
आता मी मिक्सरमध्ये काढते. आधी डाळी काढून घेते, नंतर हे बाकीचं टाकते. खोबरं, जिरे, तीळ, शेंगदाणे, धणे. हे बघा, आपल्या दोन्ही चटण्या तयार झाल्या. ही लसूण मिरची चटणी आहे आणि ही पुडाची चटणी आहे. ही चटणी तुम्ही भाकरी पोळीबरोबर तेल घेऊन खाऊ शकता, दही पोह्यावरही खाऊ शकता. दह्यात कालवणे मस्त खमंग लागते ही चटणी. दह्यात कालवणे खाऊ शकता, उत्तप्प्यावर, डोश्यावर पण घेऊन खाऊ शकता. अशा ह्या दोन्ही चटण्या तुम्हाला आवडल्या असेल करून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. मुरंबा किचन मसाला कोणा लागत असेल तर ऑर्डरप्रमाणे डिलिव्हरी करून मिळेल. माझा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया.